नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साहित्य संवेदना दिवाळी अंक 2025 यांनी दिवाळी अंकासाठी कथा, कविता, ललित, गझल, विनोदी लेख, अनुभव कथन किंवा अन्य कोणताही साहित्य प्रकार पाठवायचं आवाहन केलेलं आहे. कुठे पाठवायचं आहे तर त्याची एक प्रक्रिया आहे. त्यांनी एक फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्या लिंक मध्ये आपली माहिती भरून आपल्याला दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचं आहे. त्या फॉर्म मध्ये आवश्यक ते सर्व तपशील आपल्याला भरायचे आहेत आणि आपली साहित्य रचना सबमिट करायची आहे. याची अंतिम मुदत आहे 30 सप्टेंबर. तर आपल्याला 30 सप्टेंबर पूर्वी आपल्याला आपलं लेखन साहित्य त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून जो फॉर्म उघडेल त्या फॉर्म मध्ये भरून पाठवायचं आहे. हे आवाहन श्री आनंदा आसवले आणि श्री कौस्तुभ काटे यांनी केलेलं आहे. या दोघांचेही संपर्क क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत आणि फॉर्मची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. अजून एक यापूर्वी सांगितलं आहे, परत सांगते, काही माहिती जी असते ती त्याचा आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण ती कधी कधी वेळेवर आलेली असते, तर कधी त्याच्यात काही मॅटर असं असतं की ते आपण व्हिडिओवर त्याचा नाही बनवू शकत. तर ते आपण रेणुका आर्ट्सचाच व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या चॅनलवर आपण प्रसारित करत असतो. त्या चॅनलचं नाव आहे रेणुका साहित्य कला प्रसार केंद्र आणि त्याची लिंक ही देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर काही जे पुरस्कार जाहीर होतात स्पर्धांमधले किंवा पुस्तकांचे किंवा इतर काही किंवा काव्य स्पर्धा वगैरे, तर त्याची माहिती आपण व्हिडिओ त्याचा नाही बनवू शकत, किंवा काही जी माहिती निवेदन असतं ते आपल्याला वेळेवर मिळतं, म्हणजे 2-4 दिवसापूर्वी किंवा असं, किंवा काही एखाद वेळेला माहितीच म्हणजे लेट येते किंवा काही कारण असतं, तर ते आपण त्याचा व्हिडिओ नाही बनवू शकत. त्याची माहिती आपण या रेणुका साहित्य कला प्रसार केंद्र हे आपलंच व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यावर प्रसारित करत असतो. त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे, तर ते देखील आपण सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मराठी भाषिक आणि कलाकारांपर्यंत पोहोचेल. आणि हाच आपला उद्देश आहे. मराठी भाषेची जी चळवळ सुरू असते त्यात आपला खारीचा वाटा असावा, या उद्देशानेच हे चॅनल सुरू केलेलं आहे. या उद्देशानेच व्हॉट्सअप चॅनल देखील सुरू केलेलं आहे. तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत. नमस्कार.